मुक्त केले मला सर्व दोषातून, झाला आनंद माझ्या पुरा मनमनी, झाला आनंद माझ्या पुरा मनमनी, झाला आनंद माझ्या पुरा मनमनी। शांती माझ्या मनी आज वास करी, शांती माझ्या मनी आज वास करी। ओझे पापाचे त्या येशूने वाहिले, ओझे पापाचे त्या येशूने वाहिले, आज माझे जीवन मी प्रभूला दिले। प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन। पवित्र शास्त्र बायबलमध्ये 32व्या स्तोत्राच्या पहिल्या वचनात असे लिहिले आहे, ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे तो धन्य। चुकांवर पांघरून घालणे हा मराठी वाक्प्रचार आपल्याला ठाऊकच असेल। पांघरून घालणे याचा अर्थ आहे चुका झाकणे। खरे तर चूक किंवा अपराध झाल्यास त्याची शिक्षा होणे क्रमप्राप्त असते। लहानपणी आपल्या हातून एखादी चूक झाल्यास वडिलांकडून आपल्याला कठोर शिक्षा होईल म्हणून ती चूक स्वतःकडून घडल्याचे सांगणारी आई आपल्याला आठवते का? ती बऱ्याचदा झालेल्या नुकसानीबद्दल वडिलांचे रागाचे 2 शब्द निमूटपणे ऐकून घ्यायची। आई काय करायची माहीत आहे का? होय, ती आपल्या चुकांवर पांघरून घालायची। सदर स्तोत्र लिहिणाऱ्या दावीद राजाने 51व्या स्तोत्रात प्रांजळपणे कबुली दिली। तो म्हणाला, पहा मी जन्माचाच पापी आहे। होय, भूतलावर जन्म घेणाऱ्या प्रत्येक मनुष्याची प्रथम ओळख तो कोणत्या कुटुंबातला, कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा किंवा तत्सम गटातटाचा आहे ही नसते। परमेश्वरासमोर त्याची ओळख एकच असते की तो पापी आहे। परमेश्वर न्यायी आहे। त्याच्या नियमानुसार पापांबद्दल होणारी शिक्षा आहे मरण, सार्वकालिक मरण। या मरणाचा अनुभव भयंकर आहे, कारण परमेश्वराच्या दृष्टीने पापी ठरलेल्या प्रत्येक मनुष्याचा आत्मा न्यायानंतर न विझणाऱ्या अग्नीच्या सरोवरात म्हणजेच नरकात टाकला जाईल। प्रभू येशू ख्रिस्ताला हे ठाऊक आहे की मनुष्याने आपल्या पापांमुळे स्वतःसाठी सार्वकालिक नरकाची शिक्षा कमावलेली आहे, परंतु कोणाचाही नाश व्हावा ही देवाची इच्छा नाही। म्हणूनच संपूर्ण मानवजातीचे पाप व अपराध निर्दोष व निष्कलंक असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःवर घेतले व त्याबद्दल होणारी शिक्षा म्हणजेच वधस्तंभावरचे मरण त्याने स्वतः सहिले। तोच 3ऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठला व त्याने मनुष्याच्या मुक्तीचा मार्ग मोकळा केला। जो कोणी त्याच्या मरणावर व पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो त्याच्या पापांवर तो पांघरून घालतो, त्याच्या पापांची तो क्षमा करतो। स्तोत्रकर्त्याच्या सांगण्याप्रमाणे असा मनुष्य धन्य ठरतो। आपल्याही पापांवर पांघरून घातले जावे असे आपल्याला नाही का वाटत? आपल्यालाही ही धन्यता प्राप्त व्हावी म्हणून परमेश्वर आपले सहाय्य करो। धन्यवाद।